नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या पुढचा आपला अभंग आहे योगी सर्वकाळ सुखदाता. कवी आहेत संत एकनाथ महाराज. बघा, या अभंगाचा आशय असा लिहायचा असतो, संत वाणी योगी सर्वकाळ सुखदाता. या अभंगाचे संत कवी संत एकनाथ महाराज असून संत ज्ञानेश्वरांच्या नंतर सुमारे 250 वर्षांनी नाथांचा जन्म झाला. त्यांचे गुरु जनार्दन स्वामी होते. हे मूळचे पैठणचे. प्रस्तुत अभंगामध्ये योगी पुरुषाने पाण्याची तुलना केली असून योगी पुरुष हा पाण्यापेक्षाही श्रेष्ठ कसा आहे विविध उदाहरणातून एकनाथ महाराजांनी स्पष्ट केलेले आहे. पहिली ओळ आहे, जेवी चंद्र किरण चकोरासी पांखोवा जेवी पिलियासी जीवन जैसे का जीवांसी तेवी सर्वांशी मृदुत्व. बघा, चकोराला ज्याप्रमाणे चंद्राचे किरण पक्षाच्या पिलांना त्याच्या मातेच्या पंखाखालची सुरक्षितता, जीवांना ज्याप्रमाणे जीवन म्हणजे पाणी त्याचप्रमाणे सर्वांशी मृदुत्व म्हणजे हळुवारपणा असे वागणे योगी पुरुषाचे असते. योगी पुरुष हा पाण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे हे विविध दृष्टांच्या आधारे संत एकनाथांनी इथं स्पष्ट केलेले आहे. तर बघूया पुढची ओळ, जळ वरीवरी शाळीमळ योगिया सबाह्य करी निर्मळ. काय म्हणतात? जल किंवा पाणी हे शरीरावर साचलेला मळ दूर करते किंवा धुवून शरीर स्वच्छ करते, पण योगी पुरुष हा आपल्यातील आंतर्बाह्य म्हणजे आतील बाहेरील स्वच्छता करते. तहान लागली असता आपण पाणी पिल्याने एक वेळ सूप लागते. उदक सुखी करी एक वेळ योगी सर्व काळ सुखदाता. तर इथं काय सांगितलंय की तहान लागली असता पाणी पिल्याने एक वेळ सुख लाभते. एक वेळच का, तर पुन्हा थोड्या वेळाने तहान लागते. पिण्यासाठी पाणी हवे असते, परंतु योगी पुरुषाच्या सहवासात सर्व काळ सुख आणि सुखच लाभते. किंबहुना योगी पुरुष सदैव सुखदाताच असतो. पुढची लाईन आहे, उदकाचे सुखते किती सेवेची क्षणे तुषित होती योगी यादे स्वानंद तृप्ती सुखाशी विकृती पैनाई. बघा, पाणी पिण्याचे सुख म्हणजे तहान भागल्याचे सुख देखील समाधान देखील फार काळ टिकत नाही. संत एकनाथ महाराज म्हणतात की पाण्याचे सुख ते किती, क्षणभराची तहानलेल्या मनाची ती तृप्ती असते, परंतु योगी पुरुषाच्या सहवासातच स्वानंद तृप्ती मिळते. स्वानंद सुखाचा हा अनुभव असा की त्यात कोणतीही विकृती नाही आहे. अभिलाषा कामना ह्या ज्या विकृती आहेत आपले षडविकार आहेत ते राहत नाही. उदकाची ते मधुरता ते रसनेसीची तत्वता योगी याचे गोडपण पाहता होय निवविता सर्वेंद्रिया. पाण्याची मधुरता म्हणजे गोडवा जिभेला क्षणभर शांत करतो. तहान भागल्याचे समाधान हे क्षणभरच भागते, परंतु योगी पुरुषाच्या गोड आणि मधुर वाणीमध्ये सर्व इंद्रियांना संतुष्ट करण्याचे शांत करण्याचे सामर्थ्य असते. नेक्स्ट लाईन आहे, मेघमुखे अधपतन उदकाचे देखोनी जाण अधपाते निवविती जन अन्नदान सकळाशी तैसे योगी याची खालू ते येणे. हे नंतर बघूयात, आधी हे बघू आपण. मेघमुखे अधपतन, मेघमुखाने म्हणजे ढगाच्या रूपाने काय होत आहे, तर जल किंवा पाण्याचं काय होत आहे, अधपतन होत आहे आणि ढगातून पाणी पृथ्वीवर पडतं. पाण्याच्या या अधपतनाने कोसळणाऱ्या जलधला पाहून पृथ्वीतलावरील जनलोकात सुख आणि समाधान निर्माण होते. पिकाच्या वाढीस उपयुक्त असणारा पाऊस अमाप अन्नधान्याची निर्मिती करतो. सर्वांसाठी अन्नधान्याची ही किमया मेघरूपाने साकारत असते. नेक्स्ट लाईन आहे, तैसे योगियासी खालू ते येणे जे इहलोकी जन्म पावणे जननिववी श्रवण कीर्तने निज ज्ञाने उद्धारी. मेघांप्रमाणेच योगी पुरुषाचे खाली येणे म्हणजे मृत्यूलोकात जन्म घेणे म्हणजे इहलोकात जन्म पावणे. यामागेही एक कारण असते. श्रवण कीर्तनाच्या माध्यमातून आपल्या झालेल्या आत्मज्ञानाने सर्व लोकांचा उद्धार करण्याचे काम योगी संत सज्जन सदैव करीत असतात. सर्वसामान्य जनांना योग्य मार्ग दाखवत असतात असं इथं वर्णन केलेलं आहे. या अभंगामध्ये चकोर पक्षीचं वर्णन झालेलं आहे. चकोर पक्षी हा फक्त चंद्रकिरणावर जगतो असं संत कवी संकेत देतात. चंद्र आकाशात दूर जरी असला तरी चकोर पक्षी त्याच्या उगवण्याची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतो.
कारण त्याचे जीवन हे चंद्रकिरणावर अवलंबून असते. चंद्र चकोर न्याय म्हणून हे उदाहरण दिले जाते. एखाद्यावर आपले जीवन अवलंबून असेल तर त्यासाठी आपण वाट पाहावी लागते, असं चकोर पक्षाचं इथं उदाहरण दिलेले आहे. हा अभंग एकनाथी भागवत शासकीय प्रत यातून घेतलेला आहे असं इथं म्हटलं जातं. इथं योगी पुरुषांनी पाणी म्हणजे जीवन पाणी यांची तुलना केलेली आहे. योगी पुरुषामुळे आपली अंतर्बाह्य निर्मळता होते, मलिनता दूर होते, तर पाण्यामुळे शरीरावरचा मळ फक्त नाहीसा होतो. योगी हा सर्व काळ सुखदाता असतो, त्याच्या सहवासात सुख आणि सुखच लाभत असते. तर पाणी पिल्याने तहान भागल्याचे समाधान, क्षणभराचे सुख तृषार्त मनाला लाभते. योगी पुरुषाच्या गोड मधुर वाणीमध्ये सर्व इंद्रियांना संतुष्ट करण्याचे सामर्थ्य असते, तर उदकाची मधुरता फक्त रसनेची म्हणजे जिभेची तृप्ती करते. योगी पुरुष हा यलोकात जन्म घेऊन श्रवण कीर्तनाच्या माध्यमातून सर्व लोकांचा उद्धार करण्याचे काम करीत असतात. तर पाणी मेघाच्या अधपतनातून म्हणजे ढगाच्या रूपाने पाणी पृथ्वीवर पडते व त्यामुळे सर्वांना अन्न मिळते, अन्नाची निर्मिती होते. अशा प्रकारे हे इथं योगी आणि पाणी यांची तुलना केलेली आहे. बघा, या ओळींचं रसग्रहण करा आलंय. ओळींचं आशय सौंदर्य इथं लिहिलेलं नाही आहे, पण आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषा सौंदर्य इथे 3 मुद्दे अपेक्षित आहेत. आशय सौंदर्य म्हणजे या कवितेचा आशय, विषय. उदाहरणार्थ मी सांगितले, संतवाणी योगी सर्व काळ सुखदाता. या अभंगाचे संत कवी संत एकनाथ महाराज हे असून संत ज्ञानेश्वराच्या नंतर सुमारे 250 वर्षांनी या नाथांचा जन्म झाला. ते मूळचे पैठणचे, त्यांचे गुरु जनार्दन स्वामी होते. हा अभंग एकनाथी भागवत शास्त्रीय पद यातून घेतलेला आहे. प्रस्तुत अभंगातून योगी आणि पाणी यांची तुलना केली असून योगी हा पाण्यापेक्षाही श्रेष्ठ कसा आहे इथं सांगितलेलं आहे. हे झालं आशय सौंदर्य. काव्य सौंदर्य म्हणजे दिलेल्या ओळींचा अर्थ. बघा, मेघांप्रमाणेच योगी पुरुषाचे खाली येणे म्हणजेच इहलोकात जन्म घेणे या पाठीमागे एक महत्त्वपूर्ण असं कारण आहे. आत्मसाक्षात्कारानंतर भजन, श्रवण, कीर्तनाच्या द्वारे सर्व लोकांचा उद्धार करण्याचे काम योगी पुरुष सदैव करीत असतात. सर्वसामान्य अज्ञानी जनांना योग्य जीवनमार्ग दाखवण्याचे काम त्यांचे अखंडपणे सुरू असते. सामान्य जनांच्या उद्धारासारखेच त्यांनी या मृत्यूलोकात जन्म घेतलेला असतो. आपला जन्म कशासाठी झाला, आता हे आहे भाषा सौंदर्य. आपला जन्म कशासाठी झाला हे ज्यांना समजते तेच इतरांसाठी काही करण्याची धडपड करत असतात. अज्ञानांना योग्य मार्ग दाखवतात. योगी पुरुषांना इहलोकात आपण का आलो हे माहीत असते, म्हणूनच लोकोद्धाराचे त्यांचे काम अखंडपणे सुरू असते. योगी पुरुषाच्या सहवासातच स्वानंद तृप्तीचा आनंद लाभत असतो. मेघाच्या दृष्टांतातून योगी पुरुषाच्या इहलोकात येण्यामागचे कारण संत एकनाथांनी इथं स्पष्ट केले आहे. मेघ, पाणी, पिके, अन्न याचप्रमाणे सर्वांना संतुष्ट करण्याचे कार्य योगी पुरुष करत असतात. तर हे झालं भाषा सौंदर्य, हे आहे काव्य सौंदर्य आणि हे आशय सौंदर्य. अशा 3 मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला खालील ओळींचं रसग्रहण करायचं आहे. हा 3 मार्काला प्रश्न असतो. एवढं तुम्ही आन्सर लिहिलं तर तुम्हाला नक्कीच मार्क मिळणार आहेत. योगी पुरुष आणि पाणी हे दोघेही सामाजिक कार्य करणार हे स्पष्ट करा. समाजातील लोकांना जीवन जगण्यासाठी पाणी व योग्य मार्ग दाखवण्यासाठी योगी पुरुषाची आवश्यकता आहे. दोघांचेही कार्य सामाजिक स्वरूपाचे आहे. पाण्याला जीवन असे नाव आहे. पाणी आहे तर सर्व काही आहे असे म्हटले जाते. पाणी शरीरावरची मलिनता नष्ट करते. तुषार्थ मनाला तहान भागल्याने एका पूर्व समाधान लाभते. मेघ जलधाराच्या रूपात बरसतात, पिकांची वाढ होते. अन्नधान्यामुळे अनेकांची क्षुधा म्हणजे भूक शांत होते. योगी पुरुषही समाज मनातील मलिनता नष्ट करण्याचे काम करत असतात. अंतर्बाह्य अशी मलिनता योगी पुरुषांमुळेच दूर होत असते. मनामनात निर्मळता ते प्रस्थापित करतात. योगी पुरुषांच्या सहवासातच स्वानंद तृप्तीचा अनुभव लाभतो. स्वानंदाचा हा अनुभव मनामनातील विकृतींना नाहीसा करतो. योगी पुरुषाच्या गोड वाणीने सर्व इंद्रियांना तृप्ती, समाधान लाभते. या जगात इहलोकात त्यांचा जन्म लोकांच्या उद्धारासाठीच झालेला असतो. श्रवणी अशा कीर्तनाच्या माध्यमातून ते सर्वसामान्य जनांना योग्य मार्ग दाखवण्याचे काम करीत असतात. समाजाला योग्य दिशा दाखवण्यासाठी योगी पुरुषांचीही आवश्यकता आहे. थोडक्यात समाजासाठी, समाजातील लोकांसाठी निस्वार्थ भावनेने योगी पुरुष आणि पाणी हे आपापले कार्य करीत असतात. सामाजिक कार्य या निमित्ताने समाजातील लोकांना
सुखसमाधान देण्यासाठी सदैव कार्य करीत असतात. अशा प्रकारे योगी पुरुष आणि पाणी दोघेही सामाजिक कार्य करतात. याचं उत्तर तुम्हाला अशा प्रकारे लिहिता आलं पाहिजे.